नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव ज्ञानेश्वर हिप्परकर. आता मी जो 1 एकरवरती कलंगडीची लागण केलेली आहे आणि हे माझं फर्स्ट पीक आहे. हे कलंगड्याचं म्हणजे पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे कलंगड्याची. आता बरेच शेतकरी कलंगडे लावतात, तर मला सांगतात की एका एकरमध्ये 1 लाख रुपये खर्च येतोय. पण ॲक्चुअली मी 70,000 ते 80,000 मध्ये हे उत्पादन घेणार आहे. कारण ह्याच्यामध्ये मी केमिकलचा वापर 10% ते 20% कमी करणार आहे. त्याच्यामुळं मालाची क्वालिटी चांगली निघेल आणि केमिकलचा अतिरिक्त वापरामुळे आपल्या जमिनीचा जो पीएच फॉर्म आहे तो त्याच्यामध्ये चेंज होत असल्यामुळे मी सेंद्रियाचा वापर करत आहे. मग हे माझे हे 12 डिसेंबरची लागण आहे आणि ह्याच्यामध्ये मला टोटली 6,500 रोपं लागलेले आहेत. 6,500 रोपातून मला कमीत कमी 3.5 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा मला मिळणार आहे ह्याच्यातून. आता ह्याची 15 मार्चमध्ये जी हार्वेस्टिंग होईल, ह्याच्यातून मला कमीत कमी 25-30 रुपयाचा रेट असा माझा अपेक्षा आहे मिळण्याची आणि मिळणारच आहे. आणि उत्पादन कमीत कमी 25 ते 30 टन उत्पादन ह्याच्यात निघेल. त्याच्यातून सर्व शेतकरी बंधूंना एक सांगायचं आहे मला, की बरेच जण कलंगडीचा प्लॉट लावतात, पण केमिकलचा अतिरिक्त वापर करतात. केमिकलचा वापर कमी केल्याने उत्पादन जास्त निघतं. केमिकल जास्त वापरल्यामुळे जमिनीची सुपीकता बिघडते, उत्पादनात घट होते. आता मी सेंद्रिय वळल्यामुळे माझं 70,000 ते 80,000 मध्ये मला निव्वळ नफा 4 लाख रुपये भेटणार आहे. हेच माझं सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे. हा शिंबा व्हरायटी आहे, ह्याची वजनाची 4 ते 4.5-5 किलो पर्यंत ह्याचं वजन होतं एका कलंगड्याचं. त्याच्यामुळे ह्याला मार्केटिंग पण चांगली आहे, बाजारपेठेमध्ये मागणी पण चांगली आहे शिंबा व्हरायटीला. सर्व शेतकरी बंधूंना एक सांगायचं की ह्या शिंबा व्हरायटी आपण काही कंपनीचं हे करत नाहीये, पण व्हरायटी चांगली आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी व्हरायटी आहे.